नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे मात्र आता जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे प्रेक्षकांनो. आणि त्या प्रोमोमध्ये अत्यंत सुंदर असं खूप धमाकेदार एंट्री दाखवत मात्र आता नयनताराचा माज उतरवताना आपल्याला ही अन्नपूर्णा आजी दिसणार आहे. कारण आता गोष्ट तिच्या सुनेची आलेली असते आणि त्याच्या सुनेसमोर आता या अन्नपूर्णा आजीला दुसरं काही दिसत नाही. ही नयनतारा वगैरे कोणीही तिला वाटत नाही आणि या सुनेला धक्का दिल्या प्रकरणात आता आज ही या नयनताराचा चक्क माज उतरणार आहे. म्हणून त्यामुळे या जबरदस्त प्रमोद आणखीन काय दाखवलं आहे हे सविस्तर बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता सतीशची जबरदस्त अशी एंट्री झालेली असते. कारण आता त्याची छाती गर्वाने फुललेली असते. त्याला खूप गर्व झालेला असतो की त्याच्या मुलाचं नाव, ऋषीचं, लाडक्या लेकाचं नाव आता खूप मोठा अवॉर्ड त्याला मिळालेला असतो, म्हणजे मिळणार असतो. त्यामुळे आता तो लगेच घरी येतो. कॉन्फरन्सहून घरी आलेला आता तो इकडे नयनतारा निवासमध्ये जातो आणि गेल्यानंतर तो लगेच ऋषी असा आवाज देतो. आता ऋषीला असं सतीशने आवाज दिल्यानंतर लगेच आता त्याच्या समोर येतो, ती म्हणजे नयनतारा. आता नयनतारा बोलते की सतीश, इथं ऋषी नाही आहे आणि तुम्ही कशाला आवाज देतो. त्यावर आता सतीश बोलतो, कुठे बाहेर गेलाय का तो. अच्छा ठीक आहे, पण माझ्या लेकाला मला अर्जंटली भेटायचं आहे. त्याला माहिती आहे का, खूप मोठ्या बिझनेस अवॉर्ड त्याला मिळणार आहे आणि आज मात्र माझी छाती गर्वाने फुललेली आहे. तिथं आता तेवढ्यातच रोहित येतो. आता रोहितला असं स्वतःच्या बापाच्या तोंडून आता इकडे ऋषीचं कौतुक ऐकवल्या जात नाही आणि आता रोहित जोरात बोलतो की बाबा, इथं ऋषी राहत नाही आणि ऋषीने खूप दिवस झाले घर सोडलेलं आहे. तेव्हा मात्र आता इकडे सतीश रागावतो आणि बोलतो की नयनतारा, हा रोहित काय बोलतोय आणि घर सोडलंय म्हणजे कुठं गेलाय तो. त्यावर आता नयनतारा बोलते की हे बघा, माझ्या समोर त्या ऋषीचं नाव घ्यायचं नाही आहे. आता माझ्यासाठी तो आहे की नाही आहे हे मला माहिती नाही आहे, पण तुम्ही त्या ऋषीचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही. त्यावर सतीश बोलतो की काय झालं, तुझा तर तो लाडका लेक ना, सतत त्याचं कौतुक करत असायचे आणि आज त्याचं नावसुद्धा तुला समोर बघवत नाही, ऐकायला जमत नाही. काय झालं राधिका, कोणी सांगणार का मला या घरात नेमकं काय चाललेलं आहे. राधिका तू सांग. त्यावर आता राधिकाने सतीशने विचारल्यावरती आता राधिका सांगते, बाबा काही दिवसांपूर्वी आता कमळीचे आजोबा या जगात नव्हते, म्हणून आता तिला खूप मोठा धक्का पोचलेला होता आणि तिच्या या जगात दुसरं कोणी नाही, तिची आई आहे आणि तिचे आजोबा वारल्यानंतर आता तिची आईसुद्धा या जगात नाही आहे असं आता कमळीला माहिती पडलं आणि ऋषीला माहिती पडलं. तेव्हा ऋषीने आता आईच्या विरोधात जाऊन आईचा हात नाकारत आता कमळीचा हात पकडलेला असतो. म्हणून या दोघा मायलेकात खूप मोठा वाद होत ऋषीने हे घर सोडलेलं असतं. आता असे टोकाचे शब्द ऐकून मात्र आता इकडे सतीशला खूप मोठा हार्ट अटॅक येतो. आता सतीश असं बोलत आता नयनतारा आणि रोहित इकडे सतीशला सांभाळायला जातो. तेवढ्यातच आता इकडे थरथरत्या हाताने इकडे मात्र आता राधिका लगेच कॉल करतो ऋषीला आणि बोलतो, ऋषी आताच बाबाला तुझ्याबद्दल माहिती पडलं, ते खूप कॉन्फरन्सहून आजच घरी आले आणि त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे. तू लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोच, आम्हीसुद्धा तिथंच पोहोचतो. त्यावर आता ऋषी आणि कमळी उभे असतात. तेव्हा कमळी बोलते, काय झालं ऋषीचं. ऋषीच्या डोळ्यातून अक्षरशः आता अश्रू येतात आणि आता ते कमळीला सांगतात की इकडे बाबाला हार्ट अटॅक आला म्हणून आता मला जावं लागणार. त्यावर आता कमळी बोलते की मी सुद्धा येते. तर इकडे मात्र आता हॉस्पिटलमध्ये आता सतीशला ॲडमिट केलं जातं आणि तेवढ्यातच तिथं पोचतं ते म्हणजे कमळी. आता कमळी पोहोचल्यानंतर इकडे मात्र नयनताराला असं कमळीला समोर बघून प्रचंड राग आलेला असतो. आता नयनतारा बोलते की कशाला आलीस इथं, तुला सांगितलं ना की माझ्या फॅमिलीच्या दूर राहायचं, माझ्या मुलाला तू हिरावून घेतला आणि आज माझ्या नवऱ्याची ही जी काही अवस्था आहे ना कमळी, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे. तुझी आईसुद्धा अशीच होती आणि मी नेहमी म्हणते ना, तू सुद्धा तुझ्या आईसारखी आहे. तेव्हा आता कमळी बोलते की हे बघा नयनतारा मॅडम, मला तुम्ही काहीही बोला, पण माझ्या आईला तुम्ही बोलावू असं काहीही नाही बोलू शकत. पुन्हा आता इकडे मात्र नयनताराने रागाच्या भरात आता सरूच्या चारित्र्यावरती बोट ठेवलेलं असतं, पण कमळीला ते सहन झालेलं नसतं. पण ऋषीच्या इकडे बघून मात्र आता तिने हे सर्व बोलणे ऐकून घेतलेले असतात. तेव्हा आता ऋषी येते आणि आता ऋषी लगेच कमळीला सांगते की हे बघ,
तुझं आणि माझं नावच बाबा घेत आहेत, म्हणून डॉक्टरांनी आपल्या दोघांना भेटण्यासाठी बोलावलेलं आहे. जोपर्यंत आई बाहेरून येत नाही तोपर्यंत आपण बाबाला भेटून घेऊया आणि नंतर तू लगेच काकूकडे चालली जा. मी इथं थांबते बाबापाशी, कारण आई तुला इथं थांबलेला आईला बिलकुल आवडणार नाही आणि मला असं वाटते की आईने तुझा अपमान केलेला मला नाही बघवत कमळी. त्यावर आता इकडे सतीशकडे आता इकडे कमळी जाते आणि आता कमळीचा हात सतीश हातात घेते आणि बोलते की बाळा तू आलीस. ऋषी, आज जरी तुझा आई तुझं राग करत असेल, पण मात्र मला खूप अभिमान आहे की ज्याच्या मागे कोणी नाही त्या मुलीचा हात तू खंबीरपणे हाती धरलेला आहे. कुणावर प्रेम केलं तर त्याला लास्टपर्यंत निभावण्याची ताकद माझ्या मुलामध्ये आहे. खरंच मी खूप प्राऊड फील करतो तुझ्यावर, असं तो बोलतो. आणि आता ऋषीला बापाच्या तोंडावरून कौतुक ऐकल्यानंतर मात्र खूप आनंद होतो. आता इकडे कमळी बोलते की काका तुम्हाला बरं वाटते ना. तेव्हा मात्र आता कमळीचा हात इकडे सतीशच्या हातात बघितल्यावर नयनतारा तिथं आल्यावर तिला प्रचंड राग येतो. आता ती रागाना खूप ओरडते आणि बोलते कमळी बाद झाले तुझे नाटकं. तुला सांगितलं ना की तू माझ्या नजरेच्या आड जा, नाहीतर मी काय करणार मला माहिती नाही. तेव्हा आता इकडे मात्र कमळीचा हात जोरात पकडते आणि लगेच तिला ढकलायला जाते. तेवढ्यातच आता इकडे मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट येतो आणि टर्निंग पॉईंट आल्यावर आता तिथं एंट्री होती, ती म्हणजे गौरी साधना उर्फ सरूची. आता लगेच ढकलताना असं नयनताराला बघून आता लगेच गौरी कमळीच्या मदतीला येते आणि बोलते काय झालं, या किरणला का ढकलताय तुम्ही. तुम्हाला सांगते मी ही खूप चांगली मुलगी आहे आणि मात्र हिला तुम्ही त्रास देऊ नका, नाहीतर ही गाठ तुमची या सरूशी असणार, या गौरीशी असणार आहे, असं आता ती नयनतारावर ओरडते. आणि आता नयनतारा बोलते अरे वा आली का. आता या किरण नावाने काय, म्हणजे आता तू हा नवीन ड्रामा चालू केला का तुम्ही मायलेकीने माझ्या ऋषीला तुमच्यापाशी ठेवण्याचा, की तुला काहीही आठवत नाही. खरं तर मला असं वाटतं की हे सुद्धा एक नाटक आहे, मला माझ्या फॅमिलीला तोडण्याचं. खरंच आता मात्र मी खूप कंटाळले तुम्हा दोघी मायलेकींना, असं बोलत आता इकडे दुसरीकडे मात्र आता अन्नपूर्णाला हे समजलेलं असतं की सतीशला हार्ट अटॅक आलेला असतो. म्हणून आता लगेच ती राजेंना बोलते की हे बघा आपल्याला सतीशला हार्ट अटॅक आलेला आहे, म्हणून आपल्याला त्याला भेटण्यासाठी जावं लागणार आणि अशा दुःखाच्या वेळेत नयनतारासोबत आपलं असणं खूप महत्त्वाचं आहे. तुला माहिती आहे ना की ती नेहमीच आपल्या दुःखात आपल्या पाठीशी ठामपणे हजर असते. त्यावर राजन बोलतो की हो आई चल, बाबाला मी आताच गोळ्या दिलेल्या आहेत, आता बाबा आराम करत आहे, तोवर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया. त्यावर इकडे आता आजी आणि राजन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेवढ्यातच आता नयनतारा प्रचंड रागात असते. आता नयनतारा इकडे मात्र गौरीला ढकलून देणार तोवर आजी समोर येते आणि सुनेला ठामपणे आता जवळ पकडते. तेव्हा आता सुनेला असं समोर बघून आणि नयनतारांना ढकलताना बघून मात्र इकडे आजीला प्रचंड राग आलेला असतो. आजी बोलते की नयनतारा बाद झालं, कुणाचा अपमान करण्याची एक खूप काही लिमिट असते आणि आज ही लिमिट तू क्रॉस केली. ज्या व्यक्तीला तू घाणेरडी बाई म्हणून ढकलत आहेस ना, ती व्यक्ती कोण आहे तुला माहिती आहे का. ती राजनची बायको गौरी आहे. तेव्हा मात्र आता इकडे दुसरीकडे नयनताराला धक्काच बसतो आणि आजीने आता नयनताराला खूप खरीखोटी सुनावली असते. अशा प्रकारे आता इकडे खूप मोठा हॉस्पिटलमध्ये धमाका झालेला असतो. धन्यवाद. जय गजानन. आता समोर खूप मोठी मेलोडी ड्रामा होणार आहे आणि असेच ड्रामे बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.